कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. तल काकू इथं काम करते. हो तल काकू बरी आहो ना? काय करता? काम करता ना. हे बघा हळद लावतो. ही तल काकू काय लावतेस? हळद. मित्रांनो, आपण ती हळद वापरतो तीच ना? हो. आपण हळद जेवणात वापरतो ना, त्याची लागवड आता तल काकू इथं करते. हे बघा. तर शेट काय बोलणार होतास रे? आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची काळजी घ्या. अरे वा, काय पोरगा. बाबांच्या दुकानातून आम्ही एवढं सर्व खायला घेतलं आहे. चटाका बटाका आहे आणि आता थंड आहे स्टार. त्याच्यानंतर हा पंजाबी तडका रुद्राला पाहिजे होता. आणि ही जुनी आठवण. टाइमपास मागे केला होता. काय बोलला रे? ओके ओके. आपला अंडा राईस आला इकडं. इकडं शेजवान चटणी आली. जय शिवराय, हर हर महादेव. मित्रांनो, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपल्या सोबत बघताय किती मोठी गँग आहे. इकडं आशिष भाई आहे. आशिष भाई आणि इकडं आपला पप्प्या शेठ आहे आणि इकडं आपला रुद्र शेठ. आता आम्ही आमच्या गावापासून वरच्या रोडला चाललोय, गाणीवर चाललोय. तर बघा तुम्ही काय धमाल येतात. आम्ही चाललोय तिकडं, तर तुम्ही पण आमच्यासोबत चला. आता काय गंमत असतील ते आपले रुद्र शेठ तर आपल्या सोबत आहेत. चला मित्रांनो बोलतोय. आता बराच चाललो आम्ही. त्याच्यानंतर तल काकू दिसली तर बघूया, भेटूया तिला पण. हे बघा, हे अशी पेर असते रानात जेव्हा अशी जागा असते ना, त्यावेळेस गुरं वगैरे जायला नको ना आतमध्ये, त्याच्यामुळे असं कुपन घातलं जातं हे असं. आणि ही पेर असते आपल्याला यायला जायला. रुद्राने उघडलं ना, आता जाऊया आपण आतमध्ये. पप्पे ये. हा बघा पप्पे येतोय. आपण पेर बघितली. त्याच्यानंतर जुन्या पद्धतीप्रमाणे आहे ना, आपल्या जागेला एकतर कुंपण घातली जाते किंवा जुन्या पद्धतीप्रमाणे हे असे बांध केले जातात. हे बघा पूर्ण लांबपर्यंत बांध आहेत. आणि हे आमच्या तल काकूने काजू लावलेत आणि आंबे आहेत. हे बघा कसे आहेत. गावापासून लांब आहेत. हे कोकणी माणसं. हे बघा, हे तल काकू इथं काम करते. हो तल काकू बरी आहो ना? काय करता? काम करता ना. हे बघा हळद लावतो. ही तल काकू काय लावतेस? हळद. मित्रांनो, आपण ती हळद वापरतो तीच ना? हो. आपण हळद जेवणात वापरतो ना, त्याची लागवड आता तल काकू इथं करते. हे बघा कशी. हळदीचे काय बियाणे टाकणार, बरोबर ना? हो. आणि मग नंतर मग पाऊस पडला ना चांगला की मग रोपं येणार. हळदीच्या बिया असतील तर आपण दाखवू शकलो असतो. हे बघा हे आहेत ना. हां हे बघा, हे बघा ही हळद आहे. हे बघा ह्यांना काय बोलतात ग? हळदीचाच कांदा. हे हळदीचे कांदे आहेत. आपण आपल्या जेवणामध्ये जी पिवळी हळद खातो ना, ती याच्यापासूनच बनते. वा, नवीन गोष्ट शिकायला मिळाली. बघा कशी केले. असे प्रत्येक ओळ ही तल काकू खोदून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ही हळद लावणार आहे. हे बघा हे आणि ही लावलेली उगवले ना. हे बघा मित्रांनो, ही तिने याच्या आधी लावली होती. ती हळद उगवली इथं. ही तरी पण किती दिवस आधी लावली होतीस? गेल्या वर्षीची. अच्छा, ही गेल्या वर्षीची आहे. ठीक आहे चालेल. आणि आता नवीन ती लावते. तल काकू आता हळद लावते. बघा हे बघा, जी माती तिने भुसभुशीत केला ना, त्याच्यामध्ये ते रोपाशी ही करते. वा, जाता जाता आपल्याला हळदीची शेती बघायला भेटली. हळद नक्की कशी उगवते ती. त्या साईडला ती रोपं पण बघायला भेटली आपल्याला. आणि आता हे पाऊस पडले ना की हे रोपं उगवतील. मस्त हळदीची शेती बघितली आपण, खूप भारी आहे. आणि जसं आला असतो ना त्याप्रमाणेच त्याचं बियाणं होतं. तर मस्त भुसभुशीत माती करून तल काकू ते बियाणं रुजत होते. ती बोलली
तर मध्ये नंतर आलाच कधी तर मग मी दाखवेन, जर ते चांगलं उगवलं ना तर मग ते कसे होतात ते. तर खरंच खूप भारी वाटलं ते. आणि रुद्र पण बोलतो आहे की रुद्राची मम्मी पण करते म्हणून हळदीची शेती. म्हणजे ही कशी विकायसाठी नसते, आपली स्वतःपुरती खाण्यापुरती असते. जेवढं आपल्या शेतात पिकतं तेवढं पिकवण्याचं काम आपली कोकणातली माणसं करत असतात. त्याचप्रमाणे आपल्या इकडे जास्त आहे ना भात शेती होते आणि गहू पण होतो थोडाफार, पण गहू जास्त नाही, तांदूळ जास्त होतो. नाचणी बाजरी पण लोक करतात. आणि मेन म्हणजे पावटा पण भरपूर. हा रुद्र, आंबा तर आहेच रे, कोकणचा आंबा फेमस आहे, सर्वांना माहितीच आहे. तर ह्या गोष्टी आहे सर्व या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात. आपला फेरफाटका प्रवास आणि रात्रीपर्यंत आपण जे जे काय करू ते आपण दाखवू. बरोबर ना? बरोबर आहे. मग चला चला जाऊया पुढं. तू काय बोलणार होतास, काहीतरी बोल ना आपल्या पब्लिकला, आपले व्हिडिओ बघतात की नाही ते. तुम्ही लाईक हां बरोबर, तुम्ही आमच्या यूट्यूबला लाईक अँड सबस्क्राईब करा. भटका चॅनलला शेअर करा. रुद्र शेठ काय बोलणार होतास रे? आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची काळजी घ्या. अरे वा, काय पोरगा बोललाय, एक नंबर. पप्प्या काय बरोबर बोलला ना? बरोबर बोलला. मग रुद्र शेठ आहे शेवटी. रुद्र शेठला आम्ही उगाच शेठ पदवी नाही दिली, कारण गावी कधी पण मी आलो ना तर रुद्र असतो आमच्यासोबत. आणि तो आम्हाला बोलतो की सौरभदा आम्हाला पण ट्रेकला घेऊन जा, पण अजून त्याची एज कमी आहे, त्याच्यामुळे त्याला ट्रेकिंगला लगेच नेऊ नाही शकत. आवडतं आहे त्याला, म्हणून असं कुठं नॉर्मल असं फिरायला गेलो तर त्याला आम्ही नेतो सोबत. ट्रेकिंगला सध्या नाही नेऊ शकत त्याला, कारण लहानपण आहे आणि ट्रेकिंगला तुम्हाला तर माहितीच आहे, उगाच एवढ्या वयामध्ये त्याला रिस्क नाही. काय बरोबर ना? 18 वर्ष पूर्ण झाले का तुला नेणार? येशील ना मग? हौशी पोरग आहे. आता बघताय पाठी, आता आम्ही मगाशी बघितलात ना तुम्ही, तर आम्ही रत्नागिरीमध्ये होतो. आता आम्ही रायगडमध्ये प्रवेश केला आहे. हे जे तुम्हाला पांढरे खांब दिसतात ना, तीच रत्नागिरी आणि रायगडची बॉर्डर आहे. आमच्या गावापासून 1 किलोमीटर आहे. आणि केदारेश्वर महाराजला जाणारा रस्ता इथून स्टार्ट होतो, तुम्ही तर बघितलंच असाल. आणि आपली वरती गाणी पण आहे, बरोबर ना? मस्त वाटतं. आम्ही इकडं काय येतो तर या साईडला प्रसन्न वातावरण आहे गावात. कोकणात तर सगळीकडेच प्रसन्न वातावरण आहे, पण आम्ही संध्याकाळचा फेरफटका मारायला या साईडला वरती येतो. आता रस्ता बघता तुम्ही खूप मोठा झाला आहे. पहिला एवढा रस्ता नव्हता, पहिला एकेरी रस्ता होता आणि डांबरीचा रस्ता होता. आता मस्त मोठा रस्ता झाला, हायवे टाईप. सांग मग तू तसं, पावसातून सावकाश चाला. ह्या रस्त्यावर पावसातनं सावकाश करा, अशावाली वाजते. उपया पास आलं तर हात मोडू शकतो. ती तुमची काळजी घ्या. बघितलं, तुमची काळजी घ्या बस, बाकी त्याला काय बोलायचं नाही. फायनली आपण गोमेंडी बस स्टॉपला पोहोचलो आहे आणि आता आपण आतमध्ये जातो आहे गोमेंडी गावामध्ये. कशाला जातो आहे सांगतो तुम्हाला, चला. आपल्या गावापासून जवळजवळ आपण आता 2 किलोमीटर आलो गोमेंडी गावामध्ये, म्हणजे पूर्ण गावामध्ये पोहोचलो ना अजून. पाठीमागे रस्ता बघताय, तिथून एंट्री केली आपण आणि आम्ही चाललो आता गोमेंडी गावामध्ये. आता आम्ही फेरफाटका मारा आलो आणि तुम्ही बोलाल आता गोमेंडी गावामध्ये कशाला जात आहेत, तर हे गोमेंडी गावामध्ये आम्ही आजच नाही जात. आम्ही ज्या वेळेस ह्या ठिकाणी येतो ना त्यावेळेस आम्ही गोमेंडीला येतो. आणि गोमेंडीला कशाला येतो ते तुम्हाला आता रुद्रशेठ सांगेल. कशाला जाते रे? आम्ही कुरकुरे आणायला जाते. कुरकुरे आणायला जातोय बोलतोय तो. म्हणजे आम्ही गोमेंडी गावामध्ये दुकान आहे, तिथं आम्ही आता वरती फेरफाटका मारायला आलो ना की आम्ही पर टायमाला काय ना काहीतरी त्या दादांकडून खाऊ आणतो आणि वरती इकडे येऊन खातो रस्त्याला. का पप्प्या? पप्प्या सांगा तुम्हाला, आपण कधीपासून येतो इकडं? भरपूर टाईम झाला, खूप वर्ष झाले. हां. त्यावेळेस व्हिडिओचं माध्यम नव्हतं, पण आता व्हिडिओचं माध्यम आहे, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला दाखवतो आहे. नाहीतर हे आमचं आत्ताचं नाही आहे. ज्या वेळेस आम्ही वरती येतो त्या वेळेस आम्ही त्या दादांकडे जातो. आणि हे गावापासून 2 किलोमीटर आहे. गावामध्ये दुकानं भरपूर आहेत, तसं बघायला गेलं तर अख्खा फाटा पाडला आहे. पण आम्ही फेरफटका मारायला आलो ना की आम्ही त्या दादांकडे आवर्जून येतो. आम्हाला छान वाटतं. आम्ही ज्या वेळेस सकाळचे जॉगिंगला वगैरे पण यायचो ना त्यावेळेस आम्ही सकाळचं काय भूक लागली ना की आम्ही गोमेंडी गावामध्ये जाऊन त्या दुकानात काही ना काही खायला घ्यायचो आणि छान वाटतं. तुम्ही पुढं जर बघाल ना रोड कसा आहे तर दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, असा रोड आहे, एकदम सुनसान रस्ता आहे
आणि कोकणातील गावं अशीच असतात आणि हे रस्ते पण असेच असतात. हे बघा आजूबाजूला मस्त झाडे, पक्ष्यांचे आवाज आणि आम्ही हे तिघंजण मस्त फेरफाटका मारा आलो आणि दुकानामध्ये चाललो आहे. आमच्यासोबत अजून मोठी गँग असते पण काही जण खेळत आहेत त्याच्यामुळे आले नाही. आणि आता तुम्ही बोलाल तुम्ही 4 जण होता तर एक जण कुठं आहे? आशिष आला होता पण आशिषला काही कॉल आल्यामुळे तो रिटर्न गेला. मला फोन केला त्याने तुम्ही जावा पुढं, मला एक कॉल आला काम आहे, मग तो गेला का. तर आता आम्ही तिघंच आहोत, मग जाऊया. मस्त वाटतं आहे खरोखर निसर्गाच्या सान्निध्यात रिफ्रेशमेंट. मी तर येतो 1-2 सुट्टी जर असली तर माझी धाव कोकणातच असते. बघताय समोर वडाचं झाड लागलं आहे आणि वडाच्या वेली ह्या अशाच असतात. आता रस्ता आहे ना त्याच्यामुळे कापलेले आहेत आणि हे बघा आता झोपाळे घ्यायला लागले. या जुन्या आठवणी आहेत आपल्या. ते बघा आता रस्ता आहे ना त्याच्यामुळे या वेली कापलेल्या आहेत, नाही त्या पूर्ण अशा झाड इथपर्यंत येतात रोडपर्यंत. कसं वाटतं रुद्र? बरं वाटतं. वडाचं झाड आहे बघा, खूप मोठं आहे. ही बघा जर बघाल ना ही वेल इथून कट झाली बघा, मोठी वेल असते. वडाच्या सर्व वेली मोठ्या असतात. पोरं दुकानात तर चालेत पण पोरांना विचारूया काय काय खाणार आहोत. पहिला आपण रुद्रला विचारूया. रुद्र काय खाणार आहेस रे? चटाका बटाका. रुद्र बोलतोय चटाका वाटाका खाणार आहे आणि आपले पप्पे शेड बघूया काय बोलतायत. पप्प्या काय हवा? मंचुरियन. मंचुरियन? अरे बाहेर मंचुरियन कुठं भेटतो रे? बाहेर तू आवलास दुकानातला नाही, मग 5 वाला कुरकुरा. 5 वाला कुरकुरा हा. मंचुरियन? हो. काय बोलतोय, नवीनच काहीतरी आहे. काय बाय तुला कुरकुरा माहिती नाही, मंचुरियन भेटत. आता काय आमच्या जमान्यात तसं नव्हता. काय बोलणार आता? मुंबई गेलो पण सगळं विसरलो तुम्ही. मुंबई गँग जिंदाबाद. मुंबई गँग जिंदाबाद बोलतायत. आमच्या इथे तर मंचुरियन नव्हतं, चटाका बटाका आणि लेस होत. मुंबईला चिप्स काय होते. पिझ्झा, आता या पोराने मंचुरियन कुठं काढलं तर बघायला लागलं आपल्याला. मला वाटलं ते मुंबईला भेटतात ते मंचुरियन. पिझ्झा बर्गर नाही इथं झालं. पिझ्झा बर्गर नाही तर चालत बोलतोय. इज्जत काढते वाटतं आता माझी इथं. काय होतं का? पिझ्झा बर्गर नाही भेटत. पिझ्झा बर्गर नाही आमच्या. त्याने आलो आम्ही असं आणि कोकणामध्ये बघताय अशा या पॅजो चालतात. टमटम बोला किंवा पॅजो बोला पॅसेंजरसाठी. आणि आता असंच खालती जायचं आपल्याला. आणि आपले रुद्रशेठ आपल्याला बोलत होते तर पिझ्झा बर्गर नाही भेटत. पिझ्झा बर्गर नाही भेटत मग काय भेटतो रे इकडे? सुकट आणि भाकरी. हा भारी फरक आहे. सुकट आणि भाकरी बोलते हा पप्प्या. आताच काय सुकट आणि भाकरी? हो, आता करतो सुकट. हा. आता इथं आळूचा झाड लागला आपल्याला. बघा आळूचा झाड असा असतो. पप्पा बघतोय आळू आहे काय, आहेत काय रे? वरती कच्चे दिसतात बोलतोय. कच्चे आळू पण हिरवे असल्यामुळे आहे ना तुम्हाला दिसणार नाही लगेच. पिकलेले आळू ब्राऊन कलरचे असतात, ते लगेच दिसतील. हे बघा हे झाड आहे आणि मला तर कच्चे आळू दिसत आहेत. कॅमेऱ्यामध्ये एवढे नाही दिसणार, क्लिअर नाही दिसणार ते. 3 दिवस पाऊस चांगला लागला इकडं. त्याच्यानंतर मग आज आणि काल पाऊसच नाही इकडं कोकणामध्ये. पण थोडा पाऊस पडल्यामुळे मस्त हिरवळ झाले बऱ्यापैकी. आणि जर वरती ढग बघाल ना तर आभाळ तर आहे, काळं आहे, ढग काळे आहेत पण पाऊस नाही अजूनपर्यंत. आत्ता हिवा लागले आपल्याला अंगणवाडी. थांबा दाखवतो. निवारा शेड ही आहे गोमेंडी गावची अंगणवाडी. आणि तो समोर दिसताना तो वाडा आहे गुराढोरांचा आणि ती पाण्याची टाकी. आपण आलो असं वरून. चला जाऊया दुकानात. मी तर लहानपासून या साईडला येतो. माझी आई घेऊन यायची मला या साईडला. नातेवाईक आहेत आमचे त्या गावात, पुढच्या गावात आहेत. या गावात आपला मित्र आहे, तुम्ही आपल्या एका व्हिडिओमध्ये बघितले असाल. मापरत फाट्यावर दुकान आहे त्याचं, अमित. मंचुरियन आणि वडापावचं दुकान आहे बघा त्याचं फाट्यावर. तो इथंच राहतो, त्या दुकानाच्या बाजूलाच त्याचं घर आहे. बघूया तू जर आज भेटला ना तर भेटू त्याला. हे बघा गोमेंडी गावामध्ये पोचलो आहे. हे बहुतेक घरं आहेत ना बंद असतात कारण सर्वजण मुंबईला असतात. काहीच घरं ओपन असतात.
आणि आपलं दुकान राईट साईडलाच आहे आता, या घराच्या पुढं आहे. हा समोरचं घर दिसतं ना, या घराच्या पुढं. हा बघा रुद्र शेठची चाल बघा, दुकान जवळ आला तसा फास्ट झाला, मला पाठी टाकला. हे बघा नसल अमित, नमस्कार. चला हां, हे बघा मित्रांनो, हेच ते दुकान आहे जिथं आम्ही लहानपणापासून येत असतो. आणि आता तुम्हाला दाखवले ना, तेच बाबा आहेत, आम्हाला ओळखतात ते. आम्ही लहानपासून इथं येतो आणि या दुकानातून काही ना काही खाऊ घेऊन जातात. तिकडे आजी बसल्यात, बरे हो ना आजी? हो, आजी बसल्यात तिथं. आणि आपले हे बाबा आहेत. बघताय मित्रांनो, आता बाबांच्या दुकानातून आम्ही एवढं सर्व खायला घेतलं आहे. चटाका बटाका आहे आणि आता थंड आहे स्टार. त्याच्यानंतर हा पंजाबी तडका रुद्राला पाहिजे होता. आणि ही जुनी आठवण बोर जाम. आणि आल्या आल्या आम्हाला बाबांनी पहिल्या 2 बॉटल अशाच दिल्या, फ्रीज दिल्या. विचारलं, ओळखलं त्याने आम्हाला आणि आम्हाला पहिल्या फ्रीज दिला. नंतर मग आम्ही ह्या घेतल्यात एक्स्ट्रा वरती खायला. तर चला आपण निघतो आता इथून. तर मित्रांनो, दुकानातून निघालो आपण आणि आपला खायला आपण इथं पिशवीमध्ये घेतला आहे. आणि भरपूर वेळाने मी इकडे आलो. पप्प्याला तर ओळखतात ते, कारण पप्प्या बँकेत असल्यामुळे आहे ना, पप्प्या कसं दररोज म्हणजे कधी बाजाराच्या दिवशी जातात ना, तेव्हा ते दिसतात. आता मी बऱ्याच टायमाने आलो, त्याच्यामुळे मला एकदम त्याने आधी ओळखली नाही. मी आधी ओळख दाखवली पण नाही. पण एक गोष्ट आहे कोकणातल्या माणसांची मित्रांनो, जर आपण गेलो ना तिथं, तर आम्हाला स्टार्टिंगलाच त्यांनी थंडाच्या 2 बॉटल दिल्या. आम्ही आधी दुकानात मागितलं पण नाही की आम्हाला हे हवं ते हवं. आम्ही बघत होतो आम्हाला दादा ओळखतात काय ते. ओळखायच्या आधीच आम्हाला 2 थंडाच्या बॉटल द्या. म्हणजे ही अशी कोकणी माणसं आहेत, प्रेमळ. काय पप्या? बरोबर. आणि त्याच्यानंतर मी कसा आता मुंबई गेल्यामुळे माझं इकडे येणं कमी होतं. तर मग मी नंतर मग सांगितलं ओळख अशी अशी. तर ते बोले, बाप रे बाबू तू केवढा मोठा झाला, असं तसं. ते तरच एकदम माणूस नंतर दिसला की मग माणसाला वाटतं ना, आता पोरं खूप मोठी झाली, आता कसं चेहरे ओळखायला येत नाही. पण खरोखर आता बऱ्यापैकी वयस्कर झाले ते. मस्त आम्ही बोललो व्यवस्थित. आई पण होत्या तिथं आणि त्यांना बोलतो आहे, बाबा ते पैसे घ्या, तुम्ही स्टार्टिंगला आम्हाला दिलेत. आम्हाला विचारलं पण नाही तुम्ही कुठून आलात, काय आलात. त्याच्यानंतर मग आम्ही एक्स्ट्रा खायला घेतला. त्यांना बोललो हे पैसे ठेवा, हे घेऊच नका. पण त्यांनी फक्त या आपले खायचे आहेत ना, 53 रुपये फक्त झाले. 53 रुपयेच घेतले. आम्ही बोललो आता 60 तरी करायचं, 100 तरी ठेवा. ते बोलता बाबू तसा नाही, बाकीचे रिटर्न पैसे मग त्यांनी आम्हाला परत दिले. मग नंतर मग प्यायला पाणी वगैरे दिलं, चहा वगैरे विचारला. असे मस्त वाढ. मग त्यानंतर ओळख पटली ना, तेव्हा बोललं बाबू आम्हाला माहिती आहे तुम्ही यायचं होते, ज्यावेळेस तुम्ही सकाळचं पण यायचात. काय पप्प्या? रुद्राला ओळखत नसतील, कारण रुद्र आमच्यासोबत नसायचा. आम्ही दोघे जास्त असायचो, पप्प्याने मी. मस्त वाटलं खरोखर. आता आपण निघतोय, चढण लागले आता आपल्याला. जाऊया मस्तपैकी वरती जाऊन खायला खाऊया. चला. कोकणातली माणसं अशीच साधी भोळी, उगाच त्यांना नाव पडले नाही, साधी भोळी. कोकणातलं माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. खरोखर कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. त्यांच्या काळजात भरली शहाळी. तुमची माडांची या जवळून नाचवा, तुझ्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. तर ही मजा आहे मित्रांनो. जाऊया पुढे चला. आणि एक वेळ अशी पण आली होती मित्रांनो, सकाळचे रनिंग करायला आलो होतो आम्ही, पप्प्या आणि मी होतो. आणि आम्हाला एक मांजरीचं पिल्लू दिसलं होतं मग अशी बस स्टॉप दाखवलं ना घुमेंडी, त्यावेळेस खूप छोटं होतं. 2 होते छोटे छोटे. तर मग आता बोलूया छोट्या पिल्लांना काही ना काहीतरी खायला द्यायलाच लागेल, कारण त्यांची आई तर दिसत नव्हती. मग पप्प्याला बोललो तू इथं थांब. आणि त्यावेळेस मी असं ह्या रस्त्यातून आपल्या बाबांच्या दुकानात गेलो होतो. आणि त्यावेळेस मी मारीचा बिस्किट आणला होता, 5 वाला एक मारी बिस्किट आणला होता. आणि तो आम्ही मांजरांना दिला होता खायला. काय पप्प्या, आठवत आहे ना?
मित्रांनो वरती आलो आणि आता चटाका बाटाका उघडला आपण. या तुम्ही सुद्धा खायला. आणि रुद्रशेठ बघा या खायला. या खायला बोलताय पप्पा इकडं. खायला. चला खाऊया आणि नंतर आपण असंच या रोडने आपल्या गावाकडे जाऊया. रुद्रशेठचा चटाकावाटा खाऊन झाला आहे. आता थम्सअप पितोय कॅम्पा. आणि वरती आभाळ बघा एकदम मस्त दिसतोय. काय नजारा आहे बघा. तर मित्रांनो बघता आता वाजलेत 10 आणि आम्ही आलोय. रुद्रशेठ कुठं आलोय सांग. चायनीज खायला आलोय. इकडं निवृत्ती आहे, तिकडं राज आहे, पाणी पितोय. तांब्या मोठा आहे पण. आणि आपण आता ऑर्डर दिले. लेट आल्यामुळं आता फक्त अंडा राईसच बाकी आहे. चिकन संपला आहे त्याच्यामुळे अंडा राईस सांगितला आहे. या साईडला बघा चायनीज बनतो आपला. रुद्र टाइमपास मागे गेला होता. काय बोलला रे. नो टाइमपास. मी बोललो ओके ओके. आपला अंडा राईस आला इकडं. इकडं शेजवान चटणी आली. रुद्र का टेस्ट सांग कशी आहे ती अंडा राईसची. आम्ही राईसमध्ये कलर टाकायला सांगितलं आहे. कलरवाला राईस नाही जमत मला. व्हाईट राईसच मस्त लागतो. मस्त. हां हां पप्पा सांग. मस्त आहे ना. आम्ही बघा अंडा राईस क्वांटिटी पण भरपूर दिले. चला या खायला. हा रुद्र पण तुला टाइमपास का नाही दिला. नो 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 करताय. काय बोलणार आता. खाऊया मग. आपली चूक आहे आपण लेट झालो बरोबर ना. मग आता सर्व मटेरियल संपलं तर काय करणार. अंडा राईसच खायला लागणार. रातचा नूडल्स येतोय. आम्ही तिघांनी राईस मागवलाय. चला जेवून घेऊया. तर मित्रांनो जेवण व्यवस्थित झालं आमचं. साईडला बघताय माझ्या निवृत्ती आहे म्हणजे आपला पप्पा शेट आहे. आणि रुद्रशेठ येऊन आल्या आल्या झोपला इकडं आपला. आता व्यवस्थित अंतरून करतो आणि लाईनशीर पद्धतशीर झोपतो. तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो व्हिडिओ अशाच व्हिडिओ सोबत. जय शिवराय. बाय.